नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर तुम्ही सर्वांना माहिती आहे मी गुरुचरित्र पारायणासाठी बसलेली आहे। तर त्याची तयारी मी आदल्या दिवसापासूनच करून ठेवली होती। हे सगळं साहित्य आहे ते काढून ठेवलेलं म्हणजे दुसऱ्या दिवशी जाताना कसं लगेच जाईल, कारण माझ्या घरापासून केंद्र जरा लांब आहे आणि मी ह्या वेळेस पारायण म्हणजे मी फर्स्ट टाइमच पारायण करते आहे आणि केंद्रामध्ये करणार आहे। 3 ते 4 वर्षापासून मला पारायण करायचं म्हणजे लग्न झाल्यापासून, पण तो काही योग येत नव्हता। प्रत्येक वेळेस काही ना काही प्रॉब्लेम्स यायचे, पण फायनली ह्या वेळेस काही असं अडचण न येता मी आता ह्या वेळेस पारायण करणार आहे। आणि काही म्हणजे एवढ्या 7 दिवसामध्ये कोणतीही देव म्हणजे स्वामी कृपेनं म्हणजे त्यांच्या ह्यानं कोणतीही अडचण नाही यायला पाहिजे आणि एकदम निर्विघ्नपणे माझं हे पारायण संपूर्ण व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे। तर सकाळी सगळं सामान आवरून घेतलं, आंघोळ वगैरे केली आणि कंपल्सरी साडी घालायची आहे। हातामध्ये बांगडी, केस बांधलेली पाहिजेत, कपाळाला हळदी कुंकू लावायचं हे कंपल्सरी सांगितलेलं आहे। हा चौरंग जो आहे तो मी आदल्या दिवशी नेऊन ठेवला होता, कारण त्यांना सर्व सेटिंग अरेंजमेंट तिथे करायचं होतं। पुढे ते सांगत होते पूजा कशी करायची, त्या पद्धतीने पूजा वगैरे सर्व केलं आणि खरंच खूप प्रसन्न वाटत होतं। मी रोजचं मेडिटेशन वगैरे करत असते, तर त्याच्यापेक्षाही भारी त्या मंदिरामध्ये जाऊन पारायण करताना मला वाटलं आणि खरंच देवाच्या कृपेनं माझं हे पारायण एकदम मी असं अगोदर सांगितलं त्याप्रमाणे निर्विघ्नपणे झालं पाहिजे, कारण माझी खूप इच्छा आहे हे पारायण मी करायचं होतं माझं आणि फायनली ते आज मी करते। त्यामुळे मी खूप खुश पण होते। घरी तर देवाची मी सेवा करतेच, पण केंद्रामध्ये जाऊन करायचा हा मला एक काय म्हणतो चान्स भेटला किंवा काही हे पहिलं त्याचं मला एकदम चांगल्या प्रकारे देवाची एवढे 7 दिवस आता सेवा करायची आहे। तर चला कशी पूजा केली, काय काय झालं पारायणामध्ये तुम्हाला आता पुढे दिसतंयच, तर चला। इकडे चौरंगावरती सगळं मी मांडून घेतलं होतं, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे। आणि जो पेला होता त्याच्यामध्ये पाणी पण घेतलेलं आणि पळी एक लागत होती आणि ते तामण,
कारण संकल्प करायचा असतो. ज्या कोणतीही माणूस हे करताना म्हणजे पारायण करताना एक इच्छा असते मनामध्ये, ते घेऊनच करतो ती पूर्ण होण्यासाठी. आणि मी एक अशी इच्छा मनात घेऊनच पारायण करते व ती इच्छा माझी लवकरच पूर्ण होईल. ओम शांती शांती शांती. 3 वेळा आचमन करायचे, म्हणजे आपल्या पेलेमध्ये जो पाणी आहे त्या पळीने 3 वेळा पाणी प्यायचे आपण स्वतः. ओम ओम माधवाय नमः. 2 वेळा पाणी सरळ हाताने सामनामध्ये सोडून द्यायचे. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. हात जोडून बसायचे परत आपण सर्वांनी. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम दक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरे नमः. ओम श्री कृष्ण परमात्मने नमः. आचमन करताना जर आपल्याला पूजा करताना आळस, शिंकवट, ढेकर वगैरे आली तरी या ठिकाणी आपण प्राणायाम करायचे. त्याच्यामुळं आपले जे हे 2 बोट आहेत, ओम ओम स्वाम तच्चतुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. त्यानंतर आपल्या तोंडाला हात लावायचे असा. ओम अपो ज्योतिरं स्रुमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरम्. हात जोडून बसायचे. परत देवतेचं स्मरण करायचं. आपल्या पहिलं गणपतीचं स्मरण, नंतर आपल्या माता पित्यांचं स्मरण. श्रीमण महागणाधिपते नमः. श्री मातृपितृभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री इष्टदेवताभ्यो नमः. श्री ग्रामदेवताभ्यो नमः. श्री स्थानदेवताभ्यो नमः. श्री वास्तुदेवताभ्यो नमः. श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः. श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. श्री एतत्कर्म प्रधान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. अविघ्नमस्तु. सुमुपैकदन्तस्य कपिलगोचकर्णकः लम्बोदरस्य विघ्नो विघ्ननाशनो गणाधिपतिः धूम्रकेतु गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशी दानि नामानि पठ्यञ्चृणुयादपि. विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संगमे च वेङ्कटे चैव विघ्नस्य न जायते. शुक्लाम्बरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नं वदनं ध्यायेतं सर्वविघ्नोपशान्ते. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्ते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ते तेषां मङ्गलं येषां हृदये त्वं भगवान् मङ्गलादने हरे. तदेव लग्नं सुदिनं तदेवं ताराबलं चन्द्रबलं तदेवं विद्याबलं दैवबलं तदेवं लक्ष्मीपदे देर्निं युगं स्मरामि. वावस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयं येषां इन्दिवरं श्यामो हृदयस्त्वं जनार्दनः. विनायकं रूपा ब्रह्मा विष्णु महेश्वराणं. सरस्वती प्रणयातं सर्वकामार्थसिद्धे अभिष्टितार्थं सिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरे सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपते नमः. सर्वे प्रारम्भं कार्येषु इन्द्रियेषु भुवनेश्वरां देवां दिशन्तु न सिद्धिं ब्रह्मे शानं जनार्दन. ड्रेसवर जर कोणी आलेला असेल तर टास्क करू नका. बसायचा, बसता येणार नाही पारायणाला तुम्हाला. नंतर आपल्याला आज 12 वाजेपर्यंत पारायणाची मुभा आहे. 5 वाजेपर्यंत जरी वाचता येऊ शकतं. त्याच्यामुळे आपण घरी जाऊन आपली साडी वगैरे परिधान करून रिटर्न आलं तरी चालेल. असं काही नाही की आज आत्ताच वाचलं पाहिजे. आजचा दिवस सगळ्यांना 5 वाजेपर्यंत पारायण करायला आला. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ 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 सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य तर खूप गाड्या तिकडे